नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी ज्ञानेश्वर चिकणे। आज आहे 14 मे 2024। तर आपण हा म्हणजे पावसाचा वातावरणाचा अंदाज 30 एप्रिल रोजी दिलेला होता की आपल्याला 7 पासून आपल्या राज्यामध्ये 7 पासून ते 16 पर्यंत आपल्या राज्यामध्ये पावसाची शक्यता आहे। त्यामध्ये ते 12, 13, 14 तारखेला आपल्या राज्याच्या मध्य भागामध्ये म्हणजेच नगर, नाशिक आणि मराठवाड्याच्या भागामध्ये पावसाची शक्यता आपण अंदाज दिलेला होता। आणि त्याच्यानंतर परत दिवसांनी म्हणजे 3-4 मेला आपण 26 पर्यंतचा अंदाज दिलेला आहे, 26 तारखेपर्यंतचा। आणि त्या अंदाजामध्ये आपल्याला पुन्हा म्हणजे सर्वात आपण जे आपला लॉंग टर्मचे आपण अंदाज देत असतो की जेणेकरून आपल्या शेतकरी बांधवांना शेती कामासाठी व उद्योगासाठी आपल्याला धनाची ह्याच्यामध्ये नुकसान होऊ नये यासाठी आपण लॉंग टर्मचे अंदाज देत असतो। आणि त्या अंदाज आपल्याला अंदाजासाठी खूप अभ्यास करावा लागतो शेतकरी मित्रांनो। आणि शेतीत मी शेतकरी असून एक मी शेतकऱ्यासाठीच आपण अहोरात्र म्हणजे अभ्यास करत असतो। आणि ह्याच्यामध्येच आता पहा, मी हा जो व्हिडिओ आहे तर घरी जरा जास्त काम असतं, रोडवर घर असल्यामुळे बाहेर जर शेतावर जर गेलं तर बाहेरचा आवाज, ह्याच्यामुळे मी आता शेतामध्ये व्हिडिओ बनवत आहे। तर म्हणजे ह्या व्हिडिओ बनवण्यासाठी एक तर आवाज नसावा लागतो, म्हणजे ह्याच्यामध्ये थोडं मनाची चिलबिचिल होत असते, तर त्याच्यामुळे हा निरामाई शेतामध्ये व्हिडिओ बनवत आहे। तर पहा, आपल्याला म्हणजे अजून 2 दिवस चांगल्या पावसाची शक्यता आहे, आज 14 आणि 15। तर त्यामध्ये मध्य महाराष्ट्रामध्ये नगर, नाशिक, जालना, छत्रपती संभाजीनगर, परभणीचा काही भाग म्हणजे हा पाऊस जो आहे अवकाळी स्वरूपाचा वादळी पाऊस पडण्याची शक्यता आहे। त्यामध्ये नांदेडचा पश्चिम भाग सुद्धा पावसाची शक्यता आहे। त्याच्यामध्ये हिंगोलीमध्ये सुद्धा पावसाची शक्यता आहे। हा पाऊस 2 दिवस अजून चांगला पाऊस पडण्याची शक्यता हलक्या ते मध्यम स्वरूपाचा विजेच्या कडकडासह। आणि 16 तारखेच्या नंतर मात्र थोड्या जो पावसामध्ये कमी येण्याची शक्यता आहे मध्य महाराष्ट्रामध्ये। आणि 17, 18 त्याच्यामध्ये 16, 17, 18ला कमी येण्याची, आणि पुन्हा 21, 22ला सुद्धा अजून पाऊस पडण्याची शक्यता आहे। 21, 22ला दक्षिण महाराष्ट्रामध्ये म्हणजेच दक्षिण महाराष्ट्रामध्ये पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये सुद्धा दक्षिण महाराष्ट्रामध्ये पाऊस पडण्याची शक्यता। त्याच्यामध्ये धाराशिव, मराठवाड्याचा काही भाग त्यामध्ये सुद्धा पाऊस पडण्याची शक्यता, ते सुद्धा हलक्या ते मध्यम स्वरूपाचा हा सुद्धा पाऊस। सर्वत्र पाऊस नाही हा जिल्ह्यामध्ये, पण वादळी स्वरूपाचा पाऊस हा तुरळक बऱ्याच ठिकाणी पडण्याची शक्यता असते हा पाऊस आपल्याला। आणि त्याच्यानंतर म्हणजेच 25, 26 तारखेला बीड जिल्ह्यामध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे। बीड जिल्ह्यापासून बीड, धाराशिव आणि ह्याच्यामध्ये सुद्धा पाऊस पडण्याची शक्यता आहे। पण हा आणि आपल्या शेतीतली कामे आपल्याला लवकर आवरा, कारण मान्सून जो आहे आपला आता वेळेवरच येण्याची शक्यता आहे। यावर्षी आपण मान्सूनचा पण अंदाज दिलेला आहे शेतकरी मित्रांनो। मान्सूनचा अंदाज आपल्याला 14 जून रोजी मुंबईमध्ये मान्सून दाखल होईल। पुणेसह मुंबईमध्ये आपण हा अंदाज दिलेला आहे। हा अंदाज आपल्या 15 दिवसापूर्वी दिलेला आहे। आणि जो आपला अंदाज आहे की एकूण महाराष्ट्रामध्ये मान्सून किती टक्के प्रमाणात पाऊस पडणार आहे, आपण अंदाज मी 2-3 महिन्यापूर्वी दिलेला आहे। यावर्षी मान्सूनचे प्रमाण किती राहणार आहे, सरासरीपेक्षा कमी राहणार की जास्त राहणार, हा पण तुम्ही अंदाज पहा। तर त्यामध्ये आपल्या मान्सून सरासरी यावर्षी महाराष्ट्रामध्ये 91% पडण्याची शक्यता आहे। त्याच्यामध्ये मराठवाड्याचा भाग होतो आहे 85% पडण्याची शक्यता आहे। आणि विदर्भामध्ये 96% पडण्याची, 96 ते 100% पडण्याची शक्यता आहे। तर नाशिक विभागामध्ये 91% पाऊस पडण्याची शक्यता हा आपला अंदाज दिलेला आहे, तो सुद्धा तुम्ही पाहू शकता। धन्यवाद।